बाई रे तारी झेंडीनी तो शोभान मोरी माय खोलो रे घेवडन नादड शाल गडयाई खोलो रे घेवडन नादड शाल गडयाई बाई रे तारा पालनी तो शोभान मोरी माय बाई रे तारा पालनी तो शोभान मोरी माय खोलो रे घेवडन नादड शाल गडयाई खोलो रे घेवडन नादड शाल गडयाई. आता सर ती पाणी आणायला गेले होते ती मुलं माझे शिबीर कुंजा चव्हाण, नाती कुंजा चव्हाण, ऋषिकेश कुंजा चव्हाण, राहुल घाड्या चव्हाण, ती चौघं भाऊ गेले होते देवाला पाणी आणायला. आणि आमचा देवदेव होता देवदेव आता तर ती बोकडे आणले, बोकडे आणून ठेवले. ते देवदेव आता दिवाळीच्या दिवशी आमचं देवदेव पहिल्या आंघोळीच्या दिवशी देवदेव असतो आमचा. ते रोडाने चाललेले होते भाऊ, ते पाण्याच्या कावडे नसतात का आमच्या देव दोहायला, ते आणा ते तिथं निघोजला तिथं मळगंगा आहे मोठी, तिथून ते पाणी आणत होते. असं आलं टेम्पो गावाकडून आणि ते म्हणले तुम्ही कोण जात? ते म्हणले आम्ही पारधी जाते. कशा करता आले? तर ते म्हणले आम्ही देवाला पाणी घ्यायला आणलं. असं विचारलं आणि त्यांनी लगेच मारहाण सुरू केला. त्यांनी मारलं, त्यांचे डोळे बांधले, त्यांना डोळे बांधून असे उलटे टाकलेत आणि असं मिठाचं पाणी असं गरम पाणी करून त्यांच्या अंगावर टाकलं. असं मारल्यावर त्यांना दोन तर लगेच जागेवर खलास करत, कुणाला जखमी केलं, कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले. आणि मग तसं करून मग त्यांनी उरफाटे आमच्यावर केली. आम्ही पैसे आता आमच्याजवळ जित्रा काम मंजुरीचे त्याचे पैसे आम्ही गोळा करीतो. कामाला जातो 200 रुपये रोज, 300 रुपये रोज असतं जोडीमध्ये सर. मग त्याचे पैसे आम्ही जमा करून मग आम्ही देवाला नवस केलेलं, मग ते आम्ही पैसे खर्चत नाही का. आणि आम्ही जत्रा वर्षाला वर्ष करीत असतो दिवाळीला. देवासाठी कोणी जात नाही का सर? आमच्या देवाला असे जत्रा करायच्या असतात ना, तर ते जत्रेला पाणी आणावंच लागतं आमच्यात ते देवाला. आता बोकड्याची जत्रा झाली का मग ती तिसऱ्या चौथ्या दिवशी आमच्यात देव धुतात. मग ती पाण्याने ती दोहा लागत. शोलापुर से मंगाया डीजे, मेरा गाना बजा दे, गाना बजा दे, डीजे 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 मेरा गाना बजा दे, गाना बजा दे, काका गाना बजा दे, डीजे डीजे पार्टी आता है और संडे भूल जाता है, मेमोरी का लॉस है या और कोई वजह, सोशल साइट पे तेरे सिंगल बताता है, मिंगल का इरादा है या और कोई वजह, मेरे लिए आया है वो तूने ही बुलाया है, डीजे ऑन डिमांड है जो पॉपुलर बड़ा, स्क्रैच तो करा दे जरा बेस भी बढ़ा दे थोड़ा, वूफर में डाल साउंड म्यूजिक कर दे लाउड, जौनपुर से
मोठी तुई खायला मला तू नाव काढ हा आम्ही गोजरामचे आमचे दुखण्याचा आजार होता त्याला 7,000 रुपये माझा खर्च झाला. नंतर पांढऱ्या पिशा पडल्या. नंतर तिथून पुढं मग ती देवाचं म्हणले कोणी म्हणले देवाण धरलं मग देवाचं आहे म्हणल्यानंतर मी मान्य करून घेतलं देवाचं. मान्य करून गेल्यानंतर त्याला पान लागलं त्याला नगरच्या हॉस्पिटल नेलं आणि तिथं मग पुरं देवाला मी गुढी लावली. त्या देवाने सांगितलं की तुझ्या भोजरामची मला जत्रा पाहिजे.
2 दिवस तापली सर्दी आणि तर दवाखान्यात नेली ते दवाखान्यात नाही घेतली. ते डॉक्टर म्हणले हृदयाची बंद झाली, डोळ्याची हृदया बंद झाली म्हणले. 2दा घेऊन गेले, नाही घेतली डॉक्टरने. घरी आणली, मग घरी तसं झालं त्याला. 2 दिवसात तापली. मला काही कसं समजलंच नाही काय दुखत आहे काय नाही. तिचं बारीक होते आपली 6 महिन्याचे 7 महिन्याचे. आम्हाला गेलं ना तुकडं मागायला, तुकडं बाया शिव देते ती, तुकडं शिव देतात. मागायला गेलं की हो कसलं बरोबर तुकड्यासाठी आम्हाला जाडून घ्यायला, मग त्यात भांडी घास, एक फरशी पुसून घे, मग देते तुला भाकरी कालवण. त्याला फेस आलेला असतं, ती इटून जातं तर लेकरांच्या तोंडात तरी असलं बरोबर भाकरी खायला त्याला पार कुजून गेलेलं तसल्या लेकरांना आणून घालायचं. त्याच्यासाठी काम करून घेतात आमच्याकडून. असलं फेस आलेल्या कालवण ही तसलंच लेकरांना आणून घालायचं आम्ही. त्याच्यासाठी म्हणायचं फरशे पुसून घ्या, आमचं धुणं धु. रोज येते भाकरी घालायला, काय तुला काय तुझी काय ठेव आहे का इथं काय का कामाला जा की. तर कामाला जाते तर कोण कामाला लावायचं जायचं म्हणते तेवढं पोरांनी तुला कुठलं कामाला लावायचं. इथली काम करी, बाडी घासी, झाडून घे, शान काढ, मग तुम्हाला भाकरी देतो आम्ही. मग या का असलं फेस आलेलं खायचं पोरांनी, असलं दुखणे येते त्याने काय होतं तरी तसलंच खायचं. आता पोटाच्या आगीच्या मोर काय करायचं, पोटा मोर खावंच लागत आहे आम्हाला. असलंच शानी माणसं असलंच खात, आम्ही बी असलंच खात. आता आणायचं मागून आणि तीच खायचं असलं तुकडं. इथं घेऊन राहिलो आम्ही कुरणात, तरी पण आम्हाला लोक सुख नाही देत. मग घरकुल मी 2-3 वेळेस मागितलं तरी आम्हाला घरकुल दिलं नाही, की आम्हाला जमीन घरी नाही दिली, की माझ्या लेकरांची सोय नाही झाली. आम्ही मोठ्या मोठ्या लोकांना आम्ही पाया पडून सांगितलं की आम्हाला जागा द्या, माझ्या लेकरांची सोय होईल, की आम्हाला घर तिथं उलिसक दिलं, आम्हाला एक झोपडं दिलं तरी माझ्या लेकरांची सोय होईल. पण आम्हाला मोठ्या मोठ्या लोकांनी काही आम्हाला दिलंच काय नाही, काही सुद्धा नाही दिलं, की आमच्या लेकरा बाळाची सोय सुद्धा नाही.
काय जरी गावात खोडी झाली की दुसरीकडे खोडी झाली की आम्हाला इथं गाड्या येतात पोलिसाच्या, आम्हाला ताप करतात. मागलदी चोऱ्या झाल्या तर मला दोन्ही हात धरले, दोन्ही पाय धरले माझे. दोघांनी एका जणांनी एक पाय धरला, एका जणांनी एक पाय धरला, दोघांनी 2 हात धरले आणि अशी मला झोका दिल्या आणि अशी झोका देऊ देऊ मला हाणलं. तरी कुणाला सुद्धा माया नाही आली. डिपार्टमेंट आले तेव्हा मला सोडावलं. काय घालायचं मी? मला एवढे लेकरं बाळांना मी जेव्हा तुकडं मागायचं तेव्हा आणून घालायचं. जेव्हा काम करायचं पुरीने काम करायचं तेव्हा दुखणे पैसे घालायचं. त्याच्यात माझी छाती दुखतंय तरी तिचंच पैसे आणायचं, माझे दवाखाना करायचा. मी कुठनं आणायचं बाया माणसाने? आणि या पोरांना शाळेत तुकडं मागायचं आणि शाळेत लावायची त्यांना घालून. एवढंच आहे. त्या शाळेसाठीच मी मरली इथं. काय करायचं आता? लेकरं एवढे लेकरं टाकून शाळेत, आता ती लेकरं रडत पडत जातात तिथं गावापर्यंत. काही जात नाहीत, जात्यात लांब आहे म्हणून. कुणी जातं कुणी जात नाही. आता हे पहिल्यापासून याला साप चावला तरी याला मी शाळा सोडली नाही. साप चावला तरी शाळा सोडली नाही. पुण्याला जाऊन जगावलं नाही. त्यावेळेस नापास झाला. त्यापासून नापास झाला नाही, काय नाही. दुसरीला होता तेव्हाच नापास झाला. तर अजिबात 1.5 महिना ससनमध्ये होती म्हणजे त्याची परीक्षा बुडली आणि मग ते नापास झाला. त्यापासून नापास झाला नाही, काय नाही. 9वीला बसला असता आतापर्यंत, पण यंदा 10वीला गेला असता. पण काही नापास झाला म्हणून असं झालं. खेळायला घेत नाही. ती म्हणते तुमचं तुम्ही वेगळं खेळा. मग मी एकटा कुठे खेळणार? बॅट बॉल खेळा सरांना सांगितलं तर सर म्हणतात तू त्यांच्यात खेळा, त्याला काही हाणत नाही काय नाही. समोरच आम्हाला आणतात ती सर. काय तसं शाळा मी सोडून येणार आता. 10वी 12वी पास करणार, सोडून येणार. मला परत शिकलं लय झालं. आम्ही एवढे आता बघा, मी आता पहिलीपासून शिकतोय, लहानपणापासून. आता 9वीला पास झालो. मागायला गेल्यावर ती मला लाज वाटते म्हणून. ती शाळेतली पोरं ती म्हणतात पारधाड म्हणतात ते. मुली काय नाही. मुली म्हणजे हा मुलीला गेले जास्त मारामारी काय मी हाणतो मग निवार. 11 वर्षी तर ते आता आकडा काढून टाकला. आता अंधारातच आम्ही झोपतो. ते आता काढून टाकलं लोकांनी. लोक कोण देणार आहे? लोक देत असतात का? संध्याकाळी देतात. संध्याकाळची इचुकाट्याचं एक पोरा साप चावल्यापासून पोरं घेतात, ती बी आकड्यावर घेतात, काढून टाकतात लोक. माझं लय बारकेपणीतच लग्न केलं आई बापानी. आई बापाची तारमूळ होती, लय परतीच होती म्हणून लय लहानपणी लग्न केलं आई बापानी. लग्न केल्यावर आम्ही ऊस तोडायला जायचो. तिथं ऊस तोडायला गेलं की मला मोळ्या बांधा यायचे नाही, तर ऊस तोडता यायचं नाही. मग लय माझं माल खाण्याचा, ती करायचा, लय मारायचा, केसाला धरून हाणायचा. म्हणायचा तुझ्या आई बापाला पैसे लागतात, हुंडा लागतो, तुला काम कराय काय होतं. लय मारायची, सासू मारायची, लय त्रास द्यायची, म्हणायची राहू नको. एक पोरगी होती, पोरीला म्हणायची या पोरीला घेऊन जा म्हणायची. माझ्या पोराला काय दुसरी बायको भेटायची नाही का असं म्हणायची. लय हाणायचं. मी म्हणलं करा तुम्हाला दुसरी बायको करायची, पण आम्हाला काय त्रास देतो म्हणून पोराला घ्यायची. माझं सासू शिकवायची मालकाला, तिथं इरीत न्यायची, हाणायची. परस्ती म्हणून मी आई बापाकडे यायची. आई बापाकडे आली की आई बाप 8-8 दिवस 15-15 दिवस लावायचीच नाही. म्हणायची आता तुला हंत्यात नाही, इथंच राहा म्हणायची. इथं राहिली की मग परत त्यांनी फोन करून बोलवलं. त्यांनी फोन करून बोलवलं की मग परत जायची मी तिकडं पोरांसाठी मग परत जायची. म्हणलं आता पोरं कसं काय वनवाशी करायची, दोन्हीची दोन्ही जायची पोरांकड. पोरांना भेटून यायची, पोरगी वरडायची, म्हणायची आई आजीजवळ, आजीचा अंगे लागलेली ती पोरगी. म्हणायची आई मला सोडून जाऊच नको म्हणायची. पोरीला घ्यायला गेली की ही मारण्याची हाणायची मला. देवात तिथलं मसोबाचं देव होतं, लय हाणायची देवात.
पुरीला टाकून द्यायचे एकीकडं लय हाणायचे. मग तसं करत करत आईकडे आली. मग आईने काय हुंड्यासाठी हुंडा दिलाच नाही त्यांनी. तर मग हुंड्यासाठी आईने लावलंच नाही तर अजून लावलं नाही. दोन्हीची दोन्ही पोरं माझ्या जवळच आहेत आता. मग म्हणतं आता म्हणलं पोरांना आता मी पण पोरांना बी घालते ह्यांना असं काम करते एरी बारामतीला जाऊन एरीचं काम करते. पैसा आणली की ह्यांना देते नि अर्ध पोरांना चालते. खर्च सगळं मी करते इथलं घरातलं. जिथलं नाही तिथलं खर्च तेलाचं मी आणून द्यायचं, मिठाचं मी आणून द्यायचं, सगळं चटणी आणून द्यायची. सगळं बाजार मी इथून तिकडून करून लावायचं आहे पोरांसाठी. मरणाचं तिकडून मी इतकं कष्ट करते. पायाला मरणाची दुखं झाले पण दवाखान्यात गेली नाही. इतकं दवाखान्यात इतकं परिस्थिती म्हणायची. आमची तिथली माणसं म्हणतात तू दवाखान्यात तितकं लागलं तरी दवाखान्यात जा इकडं तिकडं जा तुझ्या जीवाला सुख घेत जा. पण असं नाही, पोरांसाठी सुख सकट घेत नाही मी. मरणाचं कष्ट करते तरी. पण त्यांनी बायको केली. मला काय वाटतं आता त्यांनी बायको केली. आता पोरांना सोडून कुठं जावं आता मी. म्हणून पोरांसाठी इथंच राहावं लागतं मला. दर माणसात पण राहू वाटत नाही. म्हणजे इथं इकडे येऊच वाटत नाही आई बापाकडे. मरणाचा मला त्रास होतोय. माझ्या जीवाला काय वाटतं आता पोरांना बी इथं ठेवून लांब जावं कुठंतरी. पण काय करावं पोरांसाठी इथंच राहावं लागतं. धर पोरांना टाकतात नाही. आजी स्वयंपाक आजी करून लावते. मी तिकडं पोरांना नेत नाही कामावर. सगळं स्वयंपाक ती इथंच करते. आजी चारती. आजी जवळ पोरगी माझ्या जवळ येत नाही. पोरग आलं येत नाही. पोरगी येतच नाही माझ्याकडे. ओके, पाणी रात्री पाऊस झालता का ते पावसाचं पाणी हे पालाचं पाणी मी रात्री प्यायला धरलं होतं. लोक आम्हाला आजूबाजूला पाणी चालू झालं तरी पाणी भरू देत नाही तर लोक म्हणते तर तुम्हाला पाणी काय झालं चांगलं प्यायला. आणि हे असलं घाण पाणी नदीचं जंतू त्यात मरणाचं, शेवाळ त्यात मरणाचं, तसल्या लेकरांना पाजायचं आणि ती पोरं मग दुखण्याने आजारी जातात. एक त्या बायला तर कसला कॅन्सर झाला का काय झालं तसला आजारी होतं. ती पाण्याने मुळच झाली म्हणते तसला आजार. पोराच्या पोटात सुद्धा शेवाळ झालं म्हणते डॉक्टर लोक की नदीच्या पाण्यामुळं पोरांच्या पोटात शेवाळ गेलंय. असलं सडका नदीचं पाणी आम्ही पितोय. आम्ही इथं कोरोनात पाऊस झाला की चला येत नाही का, रस्ता नाही आम्हाला का, राहायला घर नाही नीट, घरात सारी वाल शिरती. पाऊस आला की मुंगळा निघत्यात, मच्छर मरणा चावत्यात. इतक्या घाणीत आम्हाला राहावं लागतंय. का आम्हाला ओळखपत्र काढाय गेलं पैसे मागतात, कुपन काढाय गेलं पैसे मागतात. आम्ही कुणाला सांगितलं आम्हाला एवढं काढून द्या, आम्हाला काय माहिती नाही, आम्ही काय सरकारात जात नाही, आम्हाला काय माहीतच नाही, तर आम्ही कुठं जावा. आम्हाला हे कोरोनातलंच एवढंच माहिती. जरा जनावरासारखं आम्ही राहतोय खातोय. आम्हाला काहीच माहिती नाही कुठली. तर कुठं जायचं आम्ही नेमकं, कुठं काय करायचं सरकारात. आम्हाला कुपन काढायचं म्हणलं ती माहिती नाही. कसलं जाती दाखलं म्हणते ती काढाय माहिती नाही. आम्हाला काय घरकुल मिळण म्हणलं काय करावं त्याला कुणाला मिळायला गेलं ते म्हणतात कशाचं मिळायचं, आम्हाला काहीच नाही मिळत. आम्हाला लाईटीला कुठं सोयी करावं तर लाईट बी नाही. कुठं घर बांधावं म्हणलं तर कुठं आम्हाला जागा नाही, काहीच नाही तसलं. आम्हाला काहीच मिळू शकत नाही त्यातलं. आम्हाला काय माहितीच. आमचं राहणं म्हणजे रान जनावरासारखं झालं. ती रान जनावर कोणातली आहेत ऊसातली ती त्याच्यासारखं राहायची. आमची लेकरं बाळा बी आम्ही बी तसंच राहायचं आणि तसंच खायचं. काय आमच्या जीवनात अर्थ आहे का. आम्हाला कुठली काय माहिती नाही. आम्ही शाळा शिकला असतं, आम्हाला आईबापांनी शाळा शिकली नाही. पोलिसाच्या ह्याच्या ब्यावनी आम्हाला काय माहितीच नाही. तर कुठं जायचं आम्ही, कुणाला सांगायचं आम्हाला एवढं करून द्यावा. आमच्या जीवनात लईच वाईट चाललंय, आम्हाला नीट वाकडं करून द्या आमचं. आम्ही चांगलं वांगा खाऊ, कुठं जाऊ, असलं काहीच नाही आम्हाला. गुरासारखं राहायचं आणि गुरासारखंच इथं खायचं आणि बसायचं. काय आम्हाला धंदा नाही, काही कोणी म्हणून असं चांगलं करत नाही तर वांगा करायचं. पण आम्हाला पाणी नाही, काहीच नाही, तर आम्ही कसे चांगलं राहावा.
चांगल्या राहा जातील पैसा लागतो का नाही लागत कसल्या बी गोष्टीला पैसा मागतात आमच्याकडे की हे गोष्टीला पैसे द्या त्या गोष्टीला पैसे द्या. कागदपत्र साधं करायचं म्हणलं की पैसेच लागतात. कसलं कुपन मिळायचं म्हणलं की त्याला पैसेच लागतात. मग आम्ही पैसे कुठून आणायचं? गावातल्या चांगल्या माणसाला म्हणलं गरज जळाली आमची, इथून तिथून गरज जळाली होती. चांगल्या माणसाला म्हणलं आमचं एवढं ती चेक आलं होतं 3-3, 4-4 हजाराचं, ती तरी मोडून द्या. ती तसंच गेलं पण आम्हाला मोडून नाही दिलं लोकांनी. गावातल्या म्हणली ओळखपत्र आणा, कुपन आणा, मग तुमचं सुटन ती आधारी कार्ड आणा. मग आम्ही कुठून आणायचं? चित्र धरून खातोय आम्ही, त्याच्यावर पोट भागवतं. चित्राचा पैसा कवर पुरणार. परत आम्हाला पोलिसांनी धरून नेल्यावर त्रास, पोरांना बायकांना त्रास. बायका कुठनं पैसे आणणार मागून? त्यांना रुपया नसतो त्यांच्यापाशी. गुन्हे जरी नाही झाला तरी गुन्हा नाही झाला तरी बी दाखल होती. कारण काय की चोऱ्या केल्या नाही केल्या तरी करणारी दुसरी एक पटीने जातात आणि दुपटीने दुसऱ्याला बघा येतं. आणि तो बघा आल्यानंतर एकाने कुणी जरी केलं, महाराणी करू, मागाने करू, पारध्याने करू, चामाराने करू, इतर जातीने कुणी करू, पण मात्र पारध्याची निपटायला पारध्याची, शिवटीला पारध्यालाच येतं. नाही करताना आळ येत आहे आमच्यावर. आम्हाला मारतात येऊन बदा म्हणल्यावर आम्ही लपायचं कुठं? लपायचं का कामधंदा करायचं का लेकरांना घालायचं का कुठं उसात बसून राहायचं का कुठं झाडी कुरणात लपून राहायचं? आणि एवढ्या लेकरांना काय घालणार मी लपून बसल्यावर? कोण देणार आहे का आम्हाला आणून? तुकडं मागून खातो ते तुकडं सुद्धा मागायला कोण गेलं की तुकडं देत नाही. ती पोलीस लोक येते आणि जंगल मध्ये 10 लेकरं झाले आणि 12 बी लेकरं झाले तर आमचे असे लेकरं झोपलेले असतात. आमचे गरीब माणसं आमच्या जवळ झोपलेले असतात. कुणी कसं झोपत, कुणी कसं झोपत, त्याच्यातून असं हाताला धरून जर वरायचं म्हणलं सरकारने तर ह्याचा अन्याय जास्ती व्हायलाच पाहिजे आमच्या करताना. आम्ही लय गरीब जाते, आमचं कुणीच विचार करीत नाही याचा. आम्हाला असे गरीब माणसं आमच्या बगलातून उचलून न्यायचं म्हणल्यावर आम्हाला इज्जतीच नाही. आमचे लोक कुठं मागायला गेले तरी आमच्या लोकांना अटक. कुठं चित्राला गेले, चित्राला अटक करते. चोरीच करून आले म्हणतात आणि घरी येऊन उचलून नेतात. आमच्या नवरी आम्हाला कुणी कोणतं आंध्र पॅन्डावर ओढून न्यायचं, तिथं जेलमध्ये टाकायचं सोपं नाही. आमच्या जवळ आमच्या मुलं शिकत आहेत आणि आमचे नवरी आम्हाला नीट झोपू नाही देत. आमच्या नवऱ्यांचं न्यायचं अटकमध्ये 10-5 रुपये आम्हाला झाले जमा, ती जेलमध्ये द्यायची, जेलमध्येच अटक करायचं. तिथं नाव वकील द्या, त्यांचे 50,000 भाडा फौजदाराला द्या, वकिलाला 10,000. असेच करून आम्ही पार भिकारी. वकिलाला पोलिसांना भरायचं पैसा. हे लेकरं असून आम्हाला नीट तुकडा नाही खाऊ देत. हे सरकारच्या जीवावर त्याची खावा पोळी त्याची वाजावा टाळी. जो श्रीमंत आहे तो खाऊन माजतो. अहो गरीब लोकांची अशीच माती आहे. खास लढाईमध्ये राहिलेले आहे कोणच्या इंग्रज आणि भारत ह्या लढाईमध्ये शिवाजी महाराजांच्या काळामधनं जंगलात जे राहिले लढाईमधनं तर शेवटपर्यंत जंगलातच राहायला गेले, पण कुणी आधार देऊ शकत नाही. कारण काही गावाला आठवण येते की चोऱ्या ही बाहेर राहतात, ही चोऱ्या करतात, शिकारी मारतात, चोऱ्या करतात, भांडणं करतात, ही गुशी प्रमाणे जातात. पण आम्ही गुशी प्रमाणे जात नाही. फक्त आम्हाला एक आधार शाळेचा आम्हाला गावात घेण्यासाठी लोकांनी बी विचार करायला पाहिजे की आम्हाला गावाची बाहेर टाकायचंय का गावात घ्यायचंय. ह्यांच्या ह्याच्यामुळे पण सरकारचा नेम कसा आहे असा की हे ह्यांनी करू अगर त्यांनी करू, पण हे सरसकट धरतात. सरसकट धरल्यानंतर लेकराबाद काय होतं, लेकराबाद फक्त तुटतो माणूस, गरीब जे असतो ते तुटतो माणूस. तुम्ही कुठे बाहेर देशातले नाहीत आम्ही, आम्हाला कोपरे पैसे बी आम्हाला अर्धा एकर सगळं सोयी नाही. अर्धा एकर 1 गुंठ म्हणलं तरी त्या गावात राहिलेली नाही आम्हाला जागा, म्हणून आम्हाला पूर्णात राहिलो. आमच्या मोटरी जरी गेल्या ना तरी तुम्हीच चोऱ्या केल्या, केबल गेली तरी तुम्हीच गेली, तुम्हीच नेली. म्हणजे बिनठोक मारायला याची आम्हाला मागं काही सरायचीच नाही, तुम्हीच केली. काही जरी केलं त्यांचं, काही जरी नेलं
तरी आमच्या पशीच येणार सौशे. आम्ही म्हणतो नाही केली बाबा, आम्हाला कशाला त्रास करता, नाही तुम्हीच केली, तुमच्याशिवाय होत नाही असं स्पष्ट म्हणते, तुमच्याशिवाय होत नाही. आम्ही म्हणतो नाही केली तरी आमच्यावर ढोपाट्या, तुम्ही राहू नका मग म्हणते. कालच गाडी आली होती त्याची माघारी लावली त्यांनी वाडीच्या लोकांनी. आम्ही म्हणतो आम्हाला तुम्ही सरकार लोक बांधून देते साहेब, आम्ही पदर बांधायला लागलो, आम्हाला बांधून दे. पावसात ही लेकरं कुठं जाते, ही लेकरं कुठं जाते पावसा पाण्याचे, कुठं राहू, तुम्ही जाऊन मारा, कुठं तरी जाऊन मारा म्हणते. आता कुठं मारायचं साहेबांनी, आमचे लेकरं एवढे लेकरं घेऊन कुठं जायचं, हां कुठं जायचं साहेब. माझ्या नवऱ्याला शिरूरच्या पोलिसांनी धरून नेलं, त्याच्यावर दरोड्याची केस टाकायला लावली आणि दरोड्याची मर्डर केस टाकली त्याच्यावर. आमच्याकडे काय सोडवायला पैसे नाही तर वकील साहेब काय म्हणतात पैसे दे म्हणून त्याची केस चालून घेतो मी. पैसे नाही, मी म्हणते पैसे नाही सर, तुमचे पैसे मी देणार आहे, माझी केस चालून घ्या. ते म्हणते मी पैसे दिल्याशिवाय मी केस चालून घेणार नाही. मग त्याच्यामुळे ते पडून राहिलेत माझे मालक. सुरेखेला मग धरून नेला. मग मायलाकांचे 2-3 किशे टाकीतल्या मर्डरच्या पोरावर, 3 किशे टाकीतल्यावर त्याच्यातले 2 निर्दोष झाले, एक चालू आहे. आणि तरी पण हे वाडीवाल्याने एवढी आदत घेतली, एक अपंग पोरगं राहिलं माझ्याकडं, ती वाडीवाल्याने आदत घेतली की ह्या अभिनाश्राम्यास काळ्यांनी चोरी केली बा, दिवसाचं घरफोडी केली. मग त्याने आदत घेतली, कोणाचं काय गेलं केबल टाटर किती आमच्याकडे येतात भांडायला. मग मला म्हणतात तुझे पोरं लई खोडे. पण आम्ही म्हणतो साहेब आम्हाला राहून द्या, आम्ही लई त्याला विनंती करतो. पण नाही, त्यांनी काय केलं, दसऱ्या दिवशी आम्हाला लई हाणलं. मागून खातो, कुठं लग्न असलं तीच मागून खायचं. राहिलेलं खरकट पुऱ्या कुठं बुंदी अशी घेतात, त्याच्यातलं पातळवायतलं तीच आणून खातो आम्ही म्हणतो तर हो बाबा आम्हाला घेऊन द्या, तुम्ही फेकून तर देता, आमच्या पोटासाठी आम्ही घेतो. कुठं गाव जवळ नाही, दुकाना जवळ नाही, कुठं जायचं, काय खायचं, हा जा भीक मागायचं जायचं तेव्हा खायचं, असं आहे. हे बघ किती आता 1 वाजली स्वयंपाक कराय, मग काय खायचं, आज चटणी मिरची संग भाकरी खावं लागते. हे पारधी लोक काय करतात, ड्रॉप करतात पहिल्यापासून. ड्रॉप गेल्यानंतर आहे ना इथं घाटात ड्रॉप करून निघून जाते दुसरे, आणि ती येते माझ्यावर, ती घेऊन जाते बाया माणसाला सुद्धा घेऊन गेलते ती. म्हणजे 6 किशी आहे, ती 6ही बी ड्रॉपचेच किशी लावले ह्यांनी. कधी मध्ये आपल्या संसारात काय नाही जित्राबा असतं, ती जित्राबा बी मोडून तडून घडून कस तरी आपल्याला करावं लागत आहे. आणि त्याच्यातून त्यांनी बी पोरा सोरांना नाही, काय नाही, लेकराला नाही, त्यांना जाऊन चारल्यासारखं होतं. म्हणजे ह्यांचं काय पाप केलं हेच मला काय कळाना, कोणत्या काळी झालं यांचं. आणि पारधी लोक पकडल्यानंतर पहिलं माझं नाव घेते ती पोलीस लोक बी आणि पारधी बी. काय घेणं नसताना, काय देणं नसताना, त्यांच्यात जाणं नाही, येणं नाही. तुम्ही बघता आता गाव किती लांब आहे, मी किती अंतराव आहे, वाडी किती अंतराव आहे भाऊसाहेब, तरी पण लय त्रास आहे. येऊन जाऊन सारखं आमका कुटाणा झाला की आलेच दारात, तमका कुटाणा झाला की आलेच दारात, कवर आई घालायची. असं शेती सुद्धा करून खाऊन नाही देत सुखाने. काय टायमाला आहे ना माग आहे ना जवळजवळ ज्वारी काढताना, म्हणजे ज्वारी इकडं चालू होती मसनीत, 3-4 पोते ज्वारी अशी शालडाने खाल्ली जाग्यावर आता मध्ये सुगीच्या टायमाला. ह्या लोकांना म्हणतो मी येतो बाबा, मी नाही पळत, कुठं नाही जात, मी तुमच्या जवळ येतोय, पण तुम्ही काही घेऊन जाऊ नका. माझ्या जित्राबाचा हाल होते, तू हे सारं ठीकठाक लावून मी येतो.
त्यांनी कधी ऐकलं नाही आपलं. उचललं असं घेऊन जातात, तिथं जातात घेऊन मारहाण करायची काय टायमाला. आणि लागलेलं बी हे वार हे माझ्या अंगावर. त्यांना मी दाखवतो की मी अपंग माणूस आहे, मला काही तुम्ही त्रास देऊ नका. इनन कार घेऊन जाऊन काही तुम्हाला फायदा भेटणार नाही. त्यांनी नाही चोरी केली तरी पण कशाला नाही तर तुम्ही नाव घेतले आणि मग त्याला इथून नाव दिल्यावर त्यांना काय तिथून इथून उचलून न्या. जाऊन मला तिथं जाऊन टाकलं. 2-3 महिने सडक बसलो. 2-3 महिने तिथं गुतून पडले. मग काय शेड इकले, मग बाहेर काढले. लई परिस्थिती बेकार चालली. विश्वास देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मूर्ती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वधर्म सूर्य पाहो, तो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात पोलिसालाही त्रास देतात, आम्हाला दमदाटी करून जातात. दमदाटी करून जलात घालतात, जलात घेऊन मारण. चोर केले का नाही म्हणते, मारून मारून म्हणते. केले का खरं सांग, ना केली का फटके हाणते. वारून ठेवते आमच्यावर. खरंच आई वडील चोरी करतात का तुमची? नाही नाही मग का बरं पोलीस चोर घेऊन जातात त्यांना? काय बी खोटे नाटक लावून असं नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आई वडिलांना पोलीस घेऊन गेलं, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला तर वाटत आमच्या आई बापने जीव लावला. मग काय करता तुम्ही अशा वेळेस? रडायला येते. रडायला येतं? तुमच्यापैकी कोणाकोणाच्या आई वडिलांना घेऊन गेलेले होते पोलीस? माझ्या आहे तुझी आई कोण आहे तुझ्या आतमध्ये? पप्पा आणि भाऊ निघात आहे. पप्पा आणि भाऊ? हो. कशामुळे नेलं पोलिसांनी त्यांना? मग काही खोटं नाटक काय आरोप केला त्यांच्यावर? कोणत्या गुन्ह्यात? खोटं नाव सांगितलं, तू चोरी केली आणि तुला मी मध्ये घेऊन चालला. आता आमच्या घरात मध्ये घुसून ती बघत्या कोण आहे सगळं राहिला इस्कटा करून जाते घरात. चोरी केली का नाही आणि ते बघते सगळं. आणि आमचे आई बाप वली दिसले का त्यांना गाली टाकायची आणि जलात टाकून द्यायचे आणि हाणायचे. चोरी केली का नाही तुम्ही, ती म्हणते नाही केली, मग कोर्टात घेऊन जाऊन त्यांच्यावर वारण का बोलत चोरी. कोर्ट म्हणजे काय असतं का? पोलिसांचा. तिथे काय केलं जातं? जर ती चोरी केली का नाही ते केस चालू करतात. आपण म्हणजे काय असतं तिथे, काय होतं? खरं खोट काय येते विचारून घेते. कोण विचारतं खरं खोटं? कोर्ट मध्ये वकील आणि ते. भारत माझा देश आहे, सारे राज्य माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशाच्या समृद्ध आणि विविधतेच्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पुढे करण्याची पद्धत माझी आहे, म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडील धर्मांचा सन्मान केला आणि प्रत्येकाची सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी सदैव प्रयत्न करीत आहे. जय हिंद. फौजदार का व्हायचं? दमदाटे नेते करण पोलीस ते. ऐश्वर्या कितवीला आहेस ऐश्वर्या? दुसऱ्याला आणि काय व्हायचं तुला पुढे शिकून? मिळत नाही. पुढे मिलिटरीत? हा का बरं मिलिटरीत जायचंय? ते नाही का आमच्या
आमच्यात भांडणं करतात ना त्यांना उडायचं मारायचं. माझं नाव भोसले वरिष्मा आहे. मला पोलीस व्हावं असं वाटतं. आमच्या लोकांना पोलीस त्रास द्यायचे याच्यामुळं मला पोलीस व्हावं असं वाटतं. पोलीस का बरं पोलीस व्हायचं? जे चोरी करणार आहे त्यांना पकडून न्यायचं, ज्याला टाकायचं. माय नेम इज अनिकेत इम्तियाज चव्हाण. मला बनायचं आहे इन्स्पेक्टर. पोलीस. महेश विनायक चव्हाण, मी बनणार पोलीस. अजय विनायक चव्हाण, मी पोलीस होणार. आम्ही पोलीस होणार आणि देशाची सेवा करणार. पोलीस नोकरी मला खूप आवडते. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. हा बिलाशा या धरतीची कुणी नजर वाकडी करता, या स्मरण आपले बाहू पाहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा याची भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. माय नेम इज गायत्री रवींद्र काळे. मला व्हायचं आहे इन्स्पेक्टर.